नमस्कार. आज आपण करणार होतो इस्टर्न पद्धतीने झटकीपट तयार होणार रव्यापासून आप्पे करणार होतं. भरपूर भाज्या घालून असं आतून मऊ आणि वरण कुरकुरीत आप्पे झटकीपट तयार होतात अर्ध्या तासामध्ये. मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीच्या नाश्त्याच्या वेळेस झटकीपट असे आप्पे तयार करायचे. बारीक रवा घेतलेला आहे, 2 वाट्या रवा घ्यायचा, बारीकच रवा घ्यायचा. कशाला तरी कपाचं नाही तर वाटीचं मेजरमेंट ठेवायचं, म्हणजे त्यानेच आपल्याला बरोबर माप घ्यायला येते. ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं. 2 वाट्या रवा असलं तर 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घ्यायचं. दह्याच्याच वाटीत पाणी घेतलेलं नाही. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आत्ताच काही टाकायचं नाही, फक्त हे मिक्स करून घेणार आहे. हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. सगळं चांगलं मिक्स झालं की त्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवणार आहे. कारण रवा म्हणलं की फुलत आहे, त्यामुळे 10 ते 15 मिनटासाठी झाकण ठेवायचं. हे रवा भिजते तोपर्यंत आपण इकडं भाज्या तयार करून घे. एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे टाकायचे आणि थोडंसं हिंग टाकायचं. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 कडीपत्त्याचे पानं. लहान मुलं जर खाणार असतात हिरवी मिरची नाही टाकली तरी चालतंय. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदे घेतले बारीक चिरून, 2 मिडियम साईजचे टमॅटो घेतले, टमॅटोमधलं बी आणि पाणी सगळं काढून घेतलेलं आहे. 2 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकायचं त्यावरती, म्हणजे भाजीला चव येते. हे सगळं चांगलं मिक्स करायचं. गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती मिक्स करून घ्यायचं. जास्त मऊ करून घ्यायचं नाही, हलकंच असं मऊ करायचं. फक्त त्याचा कच्चापणा जाईपर्यंतच परतून घेणार आहे, कारण आपण आप्पे करताना पण भाज्या शिले जातात, तर मग कच्चापणा जाईपर्यंत चांगलं परतून घेणं. मोठ्या गॅसवरती करायचं, बारीक गॅसवर नाही करायचं. भाज्या चांगल्या झाल्या जातात, थंड करायला ठेवू. इथं रवा चांगला फुललेला आहे 10 ते 15 मिनटानंतर आणि पूर्ण पाणी रव्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहेत आपण आणि थोडंसं पाणी टाकून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण जास्त पातळ पण नाही करायचं, आपल्या घट्ट ठेवायचं आहे. ह्या पद्धतीने थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण भाजी वापरताना मीठ टाकलेलं आहे. आणि 1 चमचाभर चिलीचं टाकलं, छोटा चमचा घेतलेला आहे. नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. भाज्या गार झाल्यावर टाकून घ्यायच्या किंवा असं हलकं गरम असताना टाकलं तरी चालतं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. रव्यामध्ये सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि पीठ असं ठेवायचं, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही ठेवायचं. हे सगळं मिक्स झालेलं आहे. तर त्यामध्ये 1 इनो घेतलेला आहे, इनो टाकून घ्यायचा किंवा तुम्ही सोडा जर टाकलं तरी चालतंय. 1 इनोचे पाऊच घेतलं आहे, ते टाकून घ्यायचा आणि त्यावरती 2 चमचे पाणी टाकणार आहे. पाणी टाकलं म्हणजे पटकन असं इनो ॲक्टिव्ह होतं आहे, तर पाणी टाकून घेतलं की पटकन असं मिक्स करून घ्यायचं लगेच. हे फक्त मिक्स करून घ्यायचं एकसारखं, बाकी जास्त फिटून घ्यायचं नाही याला. इनो टाकल्यावर हे सगळं चांगलं मिक्स करून झालं आहे. इकडं आप्पे पॅन गरम करायला ठेवलं आहे. आप्प्याचं पॅन गरम झालं की त्याला हलकं हलकं थोडंसं ब्रशने असं तेल लावून घेणार आहे. थोडंसं तेल लावायचं, नॉनस्टिकचं भांडं असं जास्त तेल लावायची गरज नाही. आणि यामध्ये चमच्याभर असं आप्पेचं पीठ टाकून घ्यायचं. जसं काही टाकायची गरज नाही, जास्त भरायचं पण नाही, थोडं असं रिकामं राहून द्यायचं. पूर्णपणे भरायचं नाही, कारण आप्पे आपले फुगत आहेत पुन्हा. आणि थोडं वरनं असं तेल टाकून घ्यायचं. थोडं तेल टाकून घेतलं की त्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून लो ते मिडियम गॅसवरती 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवून वाफवून घेणार आहेत. खालच्या बाजूकडून चांगले असे आप्पे झालेले आहेत, की छान असा गोल्डन कलर आलेला आहे. सगळे आप्पे आता असे आपण पलटी करून घेऊ. असं आप्पे पलटी करून झाले तर बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती आणि 3 ते 4 मिनटाची वाफ काढून घ्यायची. 3 ते 4 मिनटात बघा खालच्या बाजूकडून चांगला गोल्डन कलर आला आणि चांगले आप्पे झाले. तर बघा छान असे आप्पे फुगलेले आहेत, सगळे एकसारखे शेकले आहेत. साईडचे बघू आपण. साईडचे जर शेकलेले नसले तर मधले आप्पे काढायचे आणि त्या जागा टाकायचे, कारण मधले आप्पे पटकन असे वापरले जातात. असे एकसारखे झाले तर सगळे आप्पे आता आपण काढून घेऊ, की छान आप्पे तयार झाले. सगळे आप्पे आता असंच करून घ्यायचे. 1 मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चटणी करण्यासाठी, त्यात अर्धी वाटी ताजा नारळ घेतलेला आहे आणि त्यात 2 चमचे डाळवा टाकले. डाळव्याच्या तुम्ही भाजल्या शेंगदाणे टाकले तरी चालतंय. 2 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा इंच आलं टाकलेलं आहे आणि 1 छोटा अर्धा चमचा साखर टाकायची आणि 2 चमचे दही टाकलेले. दही टाकल्यामुळे खूप छान अशी चवीला चटणी लागते. ऑप्शन आहे, तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतं, पण दही टाकल्यामुळे चवीला खूप भारी अशी चटणी होती. थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून मिक्सरमधून चांगली अशी बारीक वाटून घेणार आहे. आता वरनं तडका देऊन घेऊ. तडक्या पॅनमध्ये 1 चमचाभर तेल गरम केलं आहे, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून दिली की त्यात 7 ते 8 कडीपत्त्याची पानं टाकायची आणि थोडंसं हिंग टाकायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून अशी चटणीवर चुरचुरीत अशी फोडणी देणार आहे. मग चटणीमध्ये कोथिंबीर नाही वापरली. तुम्हाला जर कोथिंबीर वापरायची असेल तर कोथिंबीर पण वाटणं मी टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यावर हिरवी चटणी होती, पण मला पांढरी करायची होती, त्यामुळे मी कोथिंबीर वापरली नाही आहे.
बघा चटणी तयार झाली आणि आपले आप्पे पण तयार झालेले आहेत. आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असे आप्पे तयार होते. आणि इन्स्टंट पद्धतीने केले तर अर्धा तासामध्ये आप्पे तयार होते. झटकीपट असे सकाळच्या काही गडबडीस नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यांसाठी देण्यासाठी हे आप्पे तयार झाले. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.